आम्ही सारे खवई. ही समृद्धी परांजपे माझी मुलगी. नमस्कार, मी मेधा परांजपे. नमस्कार. वेलकम सोनाली. थँक्यू. ए काय? अगं मी हे तुझ्यासाठीच बनवलंय. माझ्यासाठी बनवलं? दाखव बरं. हे बघ. किती छान आहे. झी वेलकम. मस्त आहे ग. थँक्यू व्हेरी मच. सगळ्या झी मराठी कडून मी तुझे आभार मानते. थँक्यू सो मच. खूप छान बनवलंय. बरं मला सांग, तुझ्या शाळेचं काय नाव आहे? माउंट कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल. हा, आणि कितवीला आहेस तू? आणि आवडता विषय कोणता आहे तुझ्या शाळेत? इंग्लिश. आणि डब्बे डब्बे खाता एकमेकांचे? हो. तू खाते ना? हो. एकदम असं एकदम छान स्माइल आलं तुझ्या चेहऱ्यावरती. आणि मग तुझा दुसऱ्यांचा डब्बा असं हळूचकन चोरून घेतेस का शेअर करता तुम्ही? शेअर करतो आणि एकमेकांना विचारून. व्हेरी गुड. आणि तुमच्या घरात कोण असतं? माझ्या घरात आई, बाबा, दीदू, ताई, आजी सगळे असतात. बरं, आज तुझ्यासाठी आता आई आणि आणखीन कोण रेसिपी बनवणार आहे? तुझी आई आणि दीदू ताई तुझी. मग आपण त्यांना जाऊन भेटूया, त्यांच्याशी थोडं बोलूया आणि मग छान छान रेसिपी बनवूया. चल का. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये खाऊच्या डब्बामध्ये तुमच्या दोघींचं स्वागत आहे. मला सांगा की समृद्धी, आमचा आता खाऊचा डब्बा आहे हा शो म्हणजे, तर या खाऊच्या डब्यामध्ये तुम्ही तिला काय देता? आणि खूप अशी फसी ईटर आहे का की तिला खूप काय काय आवडत नाही, त्यामुळे खूप मेहनत घ्यावी लागते डब्बा बनवायला वगैरे? समृद्धीच्या आवडीनिवडी खास अशा काही नाहीये, पण डब्यामध्ये तिला असं साधारण पटकन खाता येईल, कारण खाऊन पटकन खेळायला पळण्यामध्ये जास्त तिला इंटरेस्ट असतो, पण मग तिच्या पोटात ते पौष्टिक पण गेलं पाहिजे अशा ह्यानी मग तिच्यासाठी मग त्या टाईपचं थोडंसं करावं लागतं. म्हणजे असं पोळी भाजी वेगळं वेगळं दिलं की ते त्याच्यात तिला इंटरेस्ट नसतो. मग तुम्ही हिला लाडाने काय म्हणता? काही नाव असं ठेवलंय? अशी आता तिची खरं 100 नाव आहेत. कोणी तिला माऊ म्हणतं, कोणी पप्पू म्हणतं, पण मी स्पेशली तिचं नाव ठेवलंय म्हणजे खाऊचा डब्बा. मला ऍक्च्युली तुम्ही खाऊचा डब्बा म्हणलात ना तेव्हाच एकदम पटकन हसू आलं, कारण कसं असतं, समृद्धी रुसली की आम्ही म्हणतो खाऊचा डब्बा चांगला नाहीये, खाऊ चांगला नाहीये डब्यातला. आणि समृद्धी छान मूडमध्ये असली, खुशीत असली की आमचा डब्बा छान असतो. खाऊचा डब्बा एकदम छान असतो. आता कसा आहे डब्बा? आमचा खाऊचा डब्बा मस्त आहे. आता खुश आहे ना कारण. आणि मी काय अभ्यासा व्यतिरिक्त हिला आणखीन कसली आवड आहे? काय करते ती? तिला ती कीबोर्ड फार अप्रतिम वाजवते. सिंथेसायझर अतिशय छान वाजवते. तिचा पिकअप इतका चांगला आहे वाजवण्यातला. तिला गाण्याचाही सेन्स आहे. आणि आता नुकतंच तिला शाळेमध्ये सुद्धा चेस आहे, ती हॉकीमध्ये आहे. आणि हॉकीमध्ये ऍक्च्युली ती 7वी 8वीच्या मुलींबरोबर खेळते. म्हणजे इनफॅक्ट मी सरांना विचारलं पण तिचं की ती खरं लहान आहे, तिला लहान टीम मध्ये द्या. तर सर मला म्हणाले की नाही, तिची तो स्पीड जो आहे तो त्यांच्या बरोबरीचा आहे, म्हणून मी तिला आतापासून तयार करतोय, तुम्ही त्याची काय काळजी करू नका. म्हणजे उलट मला आता प्रश्न पडलाय की ऍक्च्युली ही आता कुठे करिअर करणार आहे, सगळंच येतं तिला. म्हणजे शेवटी तिच्या लायकिंगवरच असणार आहे. बरं, आता तू हे सगळं करते, पण आता तुझ्यासाठी आई आणि दीदी तू पण काहीतरी रेसिपी बनवणार आहे, बरोबर? मग आपण जाऊया त्यांच्या बरोबर रेसिपी बनवायला. पहिल्यांदा कोण रेसिपी बनवणार? मी. आई रेसिपी बनवणार आहे पहिल्यांदा. मग आपण आईची रेसिपी बघूया. चला तर मग. या डिशचं नाव आहे पुदिना पुलाव. याचं साहित्य असं आहे, हा 2 वाटी शिजवून घेतलेला भात, याच्यात किंचित मीठ घालून घेतलंय मी. नंतर 1 वाटी कांदा आहे बारीक चिरलेला, पुदिन्याची पेस्ट अर्धी वाटी, नंतर कोथिंबिरीची पेस्ट अर्धी वाटी, 1 चमचा लिंबाचा रस, तेल जेवढं आपल्याला तळायला म्हणजे भातात घालायला लागेल तेवढं, साधारण 2 चमचे लागेल ते, जिरं भातामध्ये घालायला, आणि थोडासा तिखटपणा यायला मिरचीचा ठेचा आपल्याला घालायचा, आणि चवीपुरतं मीठ. साहित्य आपण बघितलं आणि आता मेधाजी पुदिना राईस बनवणार आहेत, तर सुरुवात करूया. सगळ्यात आधी काय हवं तुम्हाला? सर्वात आधी आपण जिरं घालूयात. अच्छा. आणि तेल गरम झालं का? हो, थोडंसं झालंय गरम. आणि एक सांगू का सोनाली, हे जिरं आहे ना, ते आपण थोडंसं जर हातात घेऊन ते चोळलं ना, अच्छा, तर ते जिऱ्याचा स्वाद खूप छान येतो. म्हणजे काय होतं, मग ते त्या स्वादानुसार ना मुलांना पण तो आवडतो. आता ते थोडंसं जिरं तडतडलं की मग आपल्याला कांदा टाकायचा ह्याच्यामध्ये. आणि मग शाळेचा डब्बा फस्त करून आणते समृद्धी का थोडासा
ठेवतेस आणि कधी कधी ठेवते, बाकी आवडतं असेल तर संपूर्ण. आता आपण थोडा कांदा घालूया त्याच्यात. अच्छा. आणि कांदा हा इतकं म्हणजे जास्त आपल्याला ब्राऊन करायचा नाहीये. अच्छा. थोडासा तो ट्रान्सपरंट होतो ना. म्हणजे असं थोडा लागला पाहिजे. हा, राईट राईट. थोडा. खाताना थोडासा लागला पाहिजे, म्हणजे मग त्याला जरा मजा येते खायला. बरोबर. झाला रेडी कांदा? नाही, थोडासा होतोय. कारण काय माहिती का सोनाली, हा जर थोडासा कच्चटसर राहिला ना तर मग तो डबा कसा बंद असतो ना, मग मुलं कसं दुपारी म्हणजे काही तासांनी वगैरे तो डबा खातात, मग तर कांद्याचा ना वास लागून जातो. बरोबर. मग त्या वासाने खास खात नाहीत ना मुलं. म्हणून जरी ब्राऊन नाही केला तरी निदान थोडासा तो ट्रान्सपरंट किंचित शिजवू द्यायचा, म्हणजे मग त्याचा वास नाही लागत. अच्छा. आणि ही मदत करते तुम्हाला जेवण बनवताना काही? मदत कधी कधीच काय करतेस तू मदत? म्हणजे आता मला आता थोडीशी पोळी बनवता येते, म्हणून पुरी तेवढीशी असते ना छोटी, तेवढीशी करता येते. तेवढीशी करता येते, पण तू नकाशे बनवतेस का काय, सर्कल बनवतेस, काय बनवतेस पोळी बनवताना? आता सर्कल बनवते. अरे वा. तर आधी मी पीठ असं घ्यायचे आणि मला हवं त्याच्या शेप मध्ये करायचं आणि त्याला लाटायचं. क्या बात आहे. झाला? हा, आता हा झालाय कांदा. आता काय हवं तुम्हाला? आता आपण मिरची घालूयात. मिरची. तिखट नाही आवडत? आवडतं ना? जास्त खूप आवडतं का थोडस? थोडस. तिचा जास्त आवडीचा पदार्थ काय आहे? समृद्धीला जास्त आवडतं म्हणजे खरं पुरणपोळी वगैरे असं, म्हणजे गोड मध्ये पुरणपोळी आवडते. अच्छा. आणि भातामध्ये हेच पुदिना पुलाव. आता ही कोथिंबीर आहे. अच्छा. बारीक केलेली. अच्छा. तर त्याच्यात देऊ काय? हो, आता आपल्याला पुदिना लागेल. पुदिना मेन आपला मेन. येस. मस्तच ग, किती छान. आणि तू बीच वगैरे वर जातेस तेव्हा तिथे पण असंच काही बनवतेस? असं डोंगर वगैरे आपण बनवतो तसं काही बनवतेस? तिकडे नाही, तुला इंटरेस्ट नाही. फक्त पाणी मिळालं पाण्यातच खेळत बस. पाण्यातच खेळायला खूप आवडतं तुला? भयंकर आवडतं. बीचवर तर भयंकर. मी तुला सांगू, मी 4थीत असताना ना स्कूल मध्ये आम्हा टीचरांनी प्रश्न विचारला की कुठले कुठले ॲनिमल्स तुम्हाला हेल्प करू शकतात, त्यांचं नाव सांगा आणि काय हेल्प करतात असं सांगा. तर बाकी सगळ्या म्हणल्या की काऊ दूध देते, शिप क्लोथ देते, आणि मग असं सगळं त्यांनी सांगितलं. तर एक मुलगी उठली आणि तिने सांगितलं टीचरांना, टीचर झेब्रा फॉर झेब्रा क्रॉसिंग. म्हणजे मी नव्हते, ती माझी मैत्रीण. नक्की तू नव्हतीस ना? नक्की ना? तुझी ही सगळी करामत तू दुसऱ्या मैत्रिणीवर नाही ना ढकलत? मग मलाही आजच कळतंय सोनाली, मलाही माहिती नव्हतं. नाही ना? बघा, अशा आम्ही सगळे सिक्रेट्स तुम्हाला अजून कळणार आहेत. मला आता अजून काय काय कळतंय कुणाच ठाऊक. पण लहान मुलांची असेच गमती जमती असतात, हो की नाही? आता ह्याच्यात काय? आता हे थोडस छान घट्ट झालंय. आता आपण लिंबाचा रस घालूयात, एक चमचा. त्याला छान स्वाद येतो आंबट असा. आणि कसं आहे सोनाली, आपण भात शिजवून घेताना त्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे. बरं. पण ह्याच्यात मिरची आहे आणि हे जे बाकी आहे साहित्य आणि लिंबू पिळल्यामुळे आपल्याला या ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायला लागणार आहे चवीपुरतं. अगदी चवीपुरतं, म्हणजे याचा खराट पण व्हायला नको. आता आमचा डबा घरी येईल. राईस देऊ आता? हो, आता राईस घालायचा हळूहळू. आता छान असा हिरवा रंग येईल ना? हो, अगदी फ्राय केल्यानंतर हिरवा रंग येईल. ओके, मग हा तयार होतोय थोडासा, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. पुदिना पुलाव बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मीठ घालून वाफवलेला 2 वाट्या भात, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी पुदिना पेस्ट, अर्धी वाटी कोथिंबीर पेस्ट, 1 चमचा लिंबाचा रस, 2 चमचे तेल, जिरं, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये मिरचीचा ठेचा, पुदिन्याची पेस्ट आणि कोथिंबीरीची पेस्ट घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये लिंबाचा रस घालून त्यामध्ये मीठ, वाफवलेला भात घालून परतून डिश सर्व्ह करावी. आम्ही